तू बरा वर्तमान काळ, वर्तमान काळाचा आख्यात कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्तमान काळाचा आख्यात कोणता आहे? प्रथम ताख्यात. का म्हटलं जातं तर वर्तमान काळामध्ये जर आपण साध्या वर्तमान काळातील कोणतेही वाक्य घेतलं, साध्या वर्तमान काळातील क्रियापदाचा शेवट त या अक्षराने होतो. खातो, बसतो, उठतो, चालतो, पळतो, पळते, खाते, बसते, उठते, म्हणजे कशाने शेवट होतो? तने. म्हणून वर्तमान काळाचा आख्यात कोणता म्हटला जातो? प्रथम ताख्यात. कारण की तो दोन ठिकाणी येतं म्हणून प्रथम नाव दिलेलं आहे. म्हणून वर्तमान काळाचा आख्यात कोणता? तू बरा भूतकाळ, भूतकाळाचा आख्यात कोणता आहे? विद्यार्थी मित्रांनो, भूतकाळाचा आख्यात कोणता आहे? लाख्यात आहे. का म्हणतात तर भूतकाळातील कोणत्याही क्रियापदाचा शेवट लाने झालेला असतो. म्हणजे साधा भूतकाळ घ्या, साध्या भूतकाळामध्ये आपण काय म्हटलो? तिने आंबा खाल्ला, म्हणजे शेवट कशाने झाला? लाने. म्हणून भूतकाळाचा आख्यात कोणता मानला जातो? लाख्यात. समजलंय?